टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। वरळी डोम येथे उद्या ठाकरे बंधूंचा विजयी मेळावा साजरा होणार आहे। त्याचपूर्वीच आपण पाहिलं तर याच विजयी मेळाव्याच्या तयारीला सुरुवात झाली आहे। ठिकठिकाणी बॅनरबाजी करण्यात आली आहे। त्यासोबत आपण पाहिलं तर वरळी डोम याच्या बाहेर आपण सध्या आहोत। इथे प्रवेशद्वार सुद्धा बनवण्यात आला आहे। त्यासोबत जर पाहिलं तर प्रवेशद्वाराच्या बाजूला खरं तर एक बॅनर लावण्यात आला आहे। तो संपूर्ण चर्चेचा विषय ठरला आहे। आम्ही गिरगावकरच्या वतीने खरं तर हा बॅनर लावण्यात आला आहे। महाराष्ट्र माझा, मराठी माणसांचा अशा पद्धतीचा उल्लेख या बॅनरवरती करण्यात आला आहे। त्यासोबत जर आपण पाहिलं तर एक मजकूर या ठिकाणी सरकारला धरून लावण्यात आला आहे। जी मराठी लोक चुकीची रिक्षा पकडून नागपूरला गेले आहेत त्यांना परत मुंबईत ठाकरे बंधूंकडे या, नाहीतर कायमचे गुजरातला पोहोचाल, अशा पद्धतीचा मजकूर खरं तर याच बॅनरवरती लावण्यात आला आहे। हा संपूर्ण बॅनर जो तो चर्चेचा विषय ठरला आहे। कारण की आत्तापर्यंत आपण जर पाहिलं तर ठाकरे बंधूंचे बॅनर लागत होते, मात्र आता रिक्षा असेल किंवा नागपूर असा उल्लेख करत थेट सरकारवरती सुद्धा याच याचा निशाणा जो आहे तो साधला जात आहे। त्यासोबत आपण जर पाहिलं तर याच ठिकाणी आणखी एक बॅनर सुद्धा लावण्यात आला आहे। तो देखील या संपूर्ण वरळी भागेत चर्चेचा ठरला आहे। तो जर आपण पाहिलं तर बाळासाहेब ठाकरे असतील, त्यांच्या आशीर्वादाखाली, त्यांच्या हाताच्या खाली उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना धरून एक बॅनर लागण्यात आला आहे। त्यासोबत आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांचा सुद्धा याच फोटोवरती चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। मराठी एकजुटीचा विजय असो, अशा पद्धतीचा आशय या बॅनरवरती आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर आगळा वेगळा असा हा बॅनर याच वरळी डोम ठिकाणी लागलेला पाहायला मिळत आहे। त्यासोबत आणखी आपण एक जर पाहिलं तर आम्ही गिरगावकरच्या वतीने महाराष्ट्र हा मराठीचाच, मराठीसाठी ठाकरेच, अशा पद्धतीचा सुद्धा हा बॅनर या ठिकाणी लावण्यात आला आहे। त्यासोबत ह्यावरती सुद्धा आशय लिहिण्यात आला आहे की ठाकरे साहेब सभा झाल्यावरती फक्त तुम्ही आदेश द्या, कोणकोणत्या मराठी महाराष्ट्रद्रोहींना लोकांना आपल्याला सरळ करायचं आहे, आम्ही फक्त या आदेशाची वाट पाहत आहोत। खरं तर वरळी डोम येथे हा विजय मेळावा साजरा होणार आहे। उद्धव ठाकरे असतील, राज ठाकरे या मेळाव्याला मार्गदर्शन करणार आहे। उद्या हा मेळावा संपूर्ण साजरा होणार आहे। मात्र याचपूर्वी आपण जर पाहिलं तर याच मेळाव्याची जय्यत तयारी सुरुवात झाली आहे। ठिकठिकाणी बॅनरबाजी आपल्याला पाहायला मिळत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट रुपेश कांबलीसह मी जय पवार, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।